आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. जपानमधल्या एका छोट्याशा गावात ताकेओ नावाचा कुंभार राहत होता. तो फारच मेहनती होता, पण गेल्या काही दिवसांपासून तो खूप अस्वस्थ होता. कारण काय तर त्याच्या हातून वारंवार भांडी तुटत होती. दिवस रात्र तो मेहनत करत होता, पण जरा चूक झाली की त्याचं संपूर्ण काम वाया जायचं. तो स्वतःवरच रागवायला लागला होता. आणि मग एक दिवस एका मोठ्या व्यापाऱ्याने त्याच्याकडे खास चहाचा कप बनवण्याची ऑर्डर दिली. ताकेओने मनापासून मेहनत घेतली. आठवडाभर त्याने काळजीपूर्वक तो कप तयार केला, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. रात्री तो कप त्याच्या हातून निसटला आणि तुकडे तुकडे झाला. ताकेओ सुन्न झाला. मी इतकी मेहनत घेतली आणि शेवटी परत अपयश. त्याला स्वतःचा राग आला. त्याचं मन खचलं होतं. त्याला वाटलं की तो एक अपयशी कलाकार आहे. तो निराश मनाने तुटलेल्या कपकडे पाहत बसला. तेव्हाच त्याची नजर एका जुन्या भांड्यावर गेली. ते भांड त्याच्या आजोबांनी बनवलं होतं, पण ते साधं भांड नव्हतं. त्यावर सोनेरी पट्ट्यांसारख्या जोडण्या दिसत होत्या. ताकेओला आठवलं, एकदा त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं होतं, बाळा, तुटलेपण म्हणजे अपयश नाही, तुटलेपणातही सौंदर्य असतं. आपण त्याला लपवत नाही तर त्याला अधिक सुंदर बनवतो. त्याने शोध घेतला. त्याला किन्सुगी या जपानी तंत्राची माहिती मिळाली. किन्सुगी म्हणजे तुटलेल्या वस्तूंमध्ये सोनं, चांदी किंवा प्लॅटिनम भरून त्यांना नवीन सौंदर्य देण्याची कला. ताकेओने पुन्हा उमेद धरली. तो कप जोडायला घेतला, पण यावेळी निराशेने नव्हे तर सृजनशीलतेने. त्याने किन्सुगी पद्धतीने तुकड्यात सोनेरी धातू भरला. पहिल्यांदा त्याला हे अवघड वाटलं. हे जमेल का मला, अशी शंका त्याला वाटत होती. पण जसजसा तो त्यात रमला तसतसं त्याला जाणवलं, हे फक्त कप जोडण्याचं काम नाही, हा तर स्वतःला जोडण्याचा प्रवास आहे. आणि शेवटी तो कप आधीपेक्षा अजून सुंदर दिसत होता. व्यापारी कप पाहून थक्क झाला. अरे वा, हा कप आधी तुटला होता म्हणतोस, पण आता तर तो आणखीनच सुंदर दिसतोय. ताकेओ हसत म्हणाला, हो, कारण आता तो फक्त कप नाही, तर त्याला एक स्वतःची कहाणी आहे. प्रत्येक तुटलेपण ही संधी असते अधिक सुंदर होण्याची. त्या दिवसानंतर ताकेओ तुटलेली भांडी दुरुस्त करायला लागला, पण त्यासोबत तो लोकांना एक महत्त्वाचा धडा शिकवत होता. तुमच्या जखमा लपवू नका, त्या तुमच्या संघर्षाची कहाणी सांगतात. तुमच्या अपूर्णतेतही सौंदर्य आहे. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? अपूर्णता, वेदना आणि तुटलेपण स्वीकारायचं असतं, कारण त्यातूनही सौंदर्य निर्माण होऊ शकतं. अपयश आणि दुःख या लाज वाटण्यासारख्या गोष्टी नाहीत. या आपल्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहेत. तुटलेली नाती, अनुभव, माणसं हेच आपल्याला पूर्ण करतात, म्हणून त्यांना जपायला हवं. खरं सामर्थ्य हे स्वतःला स्वीकारण्यात आणि त्यातून पुन्हा उभं राहण्यात असतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा